कायची भाजी करू गड्या? एवढं मोठं भाजीचं येऊन पडलाय घरात. आता करू तर करू कायची? गोबी आहे आणि हे काय होय गाजर, हे शेंगा. कायची भाजी करू आता? आता पहिले विचारा लागन. नाही विचारलं ती कुणी मला बोलन. माया मनानं केलं ती कुणी मला बोलन. मग आता तेच विचारतो ना काय करायचंय काय नाही तर. कायची भाजी करून राहिली हो मोहिनी? हा? आणि ह्या भाजीपाला काऊन इथं सडायला घातला? त्या फ्रीज मध्ये ठेव ना. तो कायसाठी घेतलाय फ्रीज? पासाठी ठेवला काय फक्त? त्याच्यात ठेव ना ते टमाटे गिमाटे गाजर ठेव ना त्याच्यात ते. आता बाई त्याच्यातच ठेवा लागते त्याले. पण मी धुवून धावून इथं ठेवून दिला म्हटलं. अन आता भाजी कायची करून राहिली करा लागते तर त्याचा विचार करून राहिली होती. आता तुम्हाला विचारायला येतो म्हटलं तर तुम्हीच येऊन गेला इथं. मला कायली विचारायला लागते भाजी कायची करू म्हणून? तुला तर माहित आहे ना घरात सगळ्याची भाजी खाते. मग कर ना. ते गोबी दिसून राहिली तुझ्या डोळ्यानं समोर, करून घे त्याची. आणि ते गाजर पडले आहे 4 दिवसापासून आणून पडले आहे ते, त्याचा हलवा करून घेणं. कोणी खाते थोडा थोडा घास घास दिला कोणाले तर कोणी खाऊन घेते. ते असे पडले राहिले तर खराब नाही होईन काय? मग आता बाई मी काय म्हणतो गोबीचीच करून घेतो मग. नाही काय तुम्ही म्हणता तर ठीक आहे ना, करून घेतो. हो कर. सगळ्या गोष्टी सांगा लागते इले. लहान सहान गोष्टी बारीक बारीक गोष्टी सांगा लागते. आणि त्या वैशालीले एक गोष्ट सांगा नाही लागत. सगळं स्वतःच्या मनानं करते. जसं काही तिला स्वतःची बुद्धी स्वतः आहे, इले तर स्वतःची बुद्धीच नाही आहे काही. आता बाई माझ्यासाठी गाजराचा हलवा करून राहिला होत्या स्वप्नात काल. हा केलाच नाही पण स्वप्न माझ्या अधुरच राहून गेलं. आता बाईचा हातचा हलवा खायचा. आता कायच्या करते ते आता म्हटलं ते करत नाही. पण आता हे भाजीचं त्याच्याच जवळ नेऊन देतो मी कापासाठी. तुम्हीच कापून द्या म्हणून हे आणि तुम्हीच मला सगळं करून द्या म्हणून. अर्ध काम हलकं होते माया. इथं बसन ना मी ते 1 घंटा तुटन म्हटलं माया अजून हे गोबी कापण्यात. मग मी कामावर कधी जाऊ अजून? ते बोंबलं अजून आल्या नाही म्हणून तुम्ही म्हणून. अशी ही भाजी तर मलाच लय आवडते म्हणा. पण आता बाईजवळ नेऊन देतो आणि तुम्ही कापून द्या म्हणून मला. आता काय करू? सगळे कामं मीच करू काय एकटी एकटी? जरासा मला हातभार नाही आहे कोणाचा. वैशाली ताईले तरी मी हातभार करू लागो, पण मला हातभार करायला कोणी नाही घरात. ते परी तर करू लागतच नाही कारण तिला तर अजून भाजी कापता येत नाही. आणि आता बाई मस्त बसते म्हटलं. पण असं नाही का अनबा मी भाज्याच निवडून देतो का काही कापूनच देतो? काहीच नाही, सगळं तू कर फक्त. मोहिनी कुठं चालली ते गोबी घेऊन? फेकतं काय? एवढी चांगली चांगली आहे ना ते, ताजी ताजी भाजी करणं त्याची. राजेशजी असं वाटून राहिलं का तुम्हाला माझ्या डोक्यात फरक आहे म्हणून? हे गोबी मी फेकायला नेईन काय? एवढी चांगली आत्याबाईजवळ नेऊन देऊन राहिली कापासाठी. कापून द्या बा तुम्ही, मी भाजी करतो मग. वाटून तर तसंच राहिलं मले. म्हणूनच म्हटलं ना तुले का फेकायला नेऊन राहिली काय म्हणून. आणि आईजवळ काय नेऊन राहिली कापाले? कोण तुला कापता नाही येत काय? आईजवळ नेते ते कापाले म्हणजे आईलेच काम सांगणं चालू केलं काय ते आता? तुम्ही कापून द्या मग. आईजवळ नाही देऊ तर आईजवळ नको देऊ. आईले हे नको सांगू, आईले हे नको सांगू. तुम्ही कर ना मग, मी एकटीच करू काय? नाही पण तुला तेवढं काम जड झालं काय म्हटलं आता? हा आईले काम सांगून राहिली तू. काऊन तुमची आई बहिणी आहे काय? बाया काम करत नसते काय? हे काम तर माणसं करते. तुम्ही तर बाईला सांगायची गोष्ट करून राहिले. हा आणि आता बाई ते एवढ्या काही म्हाताऱ्या झाल्या नाहीये तर भाजी नाही कापू शकत. बाकी तर काही करायला लावून नाही राहिली. फक्त एवढी भाजी कापायची गोष्ट केली तर लागली तुम्हाला बातच. म्हणजे तुमच्या भाऊजाईला नाही सांगू, तुमच्या भावाला नाही सांगू, तुमच्या आईला नाही सांगू आणि मीच करू फक्त. तुम्हाला नाही सांगू अजून. नाही सांगत तुमच्या आईले. आपली ऐशी तैशी करा आणि कापून द्या मला ही भाजी एवढी. मायकून नाही होत कापणं. मायकून एकसारखं बसणं होत नाही तुम्हाला. आता सांगून द्या तुम्ही. जास्त बोलून राहिली तू तर आता. एका झापडीत थोबाडच फोडून तू आता मोहिनी मी. मारा बरं, मारून तर पहा तुम्ही मला. मी आता सांगतो म्हटलं मामाजीले. हा मग सांगते मामाजी तुम्हाला कसं राहते मला मारणं तर. तुम्हाला काय वाटते का तुम्ही ऐकून कोणीच नाही का बोलाले? तुमच्या ऐकून बोला फक्त आत्याबाई. मायकून बोलते म्हटलं मामाजी. आता सांगतो मामाजीला असं असं म्हटलं म्हणून तुम्ही. हात उचलता का मायावर तुम्ही? हा मी काही हातात बांगड्यानी मारली आहे म्हटलं राजेशजी. तुम्ही हात उचलला मी चुपचाप बसन. झालं काय कुरुक्षेत्र चालू आपल्या घरी? नाही बाहेर जायची गरजच नाहीये. आपल्या घरातच मनोरंजन होते म्हटलं सगळं. तुम्ही दोघं घरी पाहिजे फक्त. तिसऱ्याची गरजच नाहीये घरात. हे काही एक कमी होती तर तुझी झाला बापा तसाच राजेश. हा हिची सावली पडली वाटते तुझ्यावर आता. काय आई तू मलाच म्हणतं काय आता? हे तुले भाजी आणून देऊन राहिली कापासाठी म्हणून म्हटलं मी इले का आईजवळ काय देऊन राहिली? तुला कोण होत नाही काय? तर हे मला उलट सारखं बोलून राहिलं आहे कैसं काही. आता बाई काय झालं तुम्ही भाजी कापली तर? मी तुम्हाला म्हटलं ना का मी भाजी आणून देतो म्हटलं तुमच्याजवळ. मला कापून द्या मग मी पटकन स्वयंपाक करून घेतो. आता बाई मला कामाला जायला लागते. मग तुम्हाला माहित आहे ना मी जात असतो म्हणून कामावर. मग काल गेली नाही म्हटलं मी अन आज चालली. परवाच्या दिवशी गेली होती, एकच दिवस गेली. मग आता दुसराच दिवस आहे, जाऊ नाही काय? काय म्हणून ते मला कामावरून काढून नाही टाकन काय? लवकर लवकर काम होईन तुम्ही जाईल. तर आई मी त्याच्यावरच म्हणून राहिलो काही भाजी कापणार नाही म्हणून. काय झालं रे बा? काय झालं? तिकडे रस्त्यावर आवाज येऊन राहिला तुमचा कल्ल्याचा. तिथं बसलो होतो जरासं तर आलो बा धावत पळत. हा म्हटलं काय झालं घरी एवढ्या जोऱ्या जोरानं कल्ला करून राहिले सारेचे सारे. तुम्ही कायले आले एवढे धावत पळत? तुम्हाला काय गरज होती? अव हे याचं रोजच आहे. तमाशीच खोर आहे दोघही जण. हा हे सुन तर आहेच आहे पण हे पोट्टही तसंच झालं. आता काय करता तुम्ही सांगा आता? हा यायच्यासाठी धावत पळत येणं पुरते काय? मी बसली होती तिकडे आली बापा. काय झालं म्हटलं काऊन कल्ला करून राहिले मारते काय म्हटलं एकामेकाले? हा म्हणून आली. बापा आलो कोण म्हणजे? आता एवढ्या जोऱ्या जोऱ्या आवाज येऊन राहिला भांडण व्हायचा. लोक म्हणून राहिले तुमच्या घरात भांडणं चालू आहे म्हणते म्हणून मी आलो. कोण काय झालं होतं? कोण रे बा राजेश? मोहिनी काय झालं होतं सुनबाई? मामाजी हे तुमचं पोरगं मला म्हणते एका झापडीत म्हणते थोबाड फोडून म्हणते तुया म्हणते. तिचं काय ऐकता व? तिच्या बोलण्यावर काही लक्ष नका देऊ. तिला बोलायची काही नाहीये. काही बोलते खोटं नाटं बोलते ते.
तुम्ही चुप राहा आता, बिलकुल मनात बोलू नका. ऐकू द्या मला कोण काय बोलते तो. बोला सुनबाई, काय म्हटलं या ना. मामाजी आता हे एवढं मोठं भाजीचं होतं. मग आता बाई आल्या म्हणे गोबीची भाजी कर म्हणे. मग मी म्हटलं आता बाई एवढी भाजी मला कापून द्या म्हटलं. तिकडे येऊन राहिली होती तर हे राजेशजी आले तिकून. हे काय म्हणते मला आईला काम सांगायची गरज नाही म्हणते. काऊन सांगून राहिली म्हणते. मी म्हटलं काय झालं म्हटलं सांगितलं तर आता बाई कोण एवढं तर होऊ शकते म्हटलं भाजी कापाचं काम. तर ते काय म्हणते मला एक झापड दिन म्हणते ते थोबाडात म्हणते. तर थोबाडच फोडून म्हणते असे म्हणते. हा रे राजेश, असं म्हटलं काय? हा बाबा म्हटलं मला राग आला म्हणून म्हटलं. मी ते बोलूनच तशी राहिली होती बाबा. आईले काम सांगायची काय गरज आहे म्हटलं. तुला करता नाही येत का? तुला कायसाठी आणली आहे म्हटलं. अरे पण त्या सासा सुना जाणे आणि घरातले कामं जाणे. आणि काय झालं तुझ्या माईनं काम केलं तर तुम्ही माय कुठची काही अप्सरा लागून गेली आहे काय? हा, साऱ्या जिंदगीत कामं केलंच ना तिनं. मग आता काय होऊन राहिलं? तेवढी भाजी कापून दिली सुनीले तर काही फरक पडला काय? अरे करू द्या लागते, होत असते. एकामेकाचे कामं केले तर कामं जराशी लवकर होते, हलके होते. हा, त्या सुनबाईची कंडिशन कशी आहे माहीत असूनही राहिले असं करतो. अन सुनबाईले हे तू चुकीचा बोलला. एक झापड दिन असं दिन. आजपर्यंत मी तुझ्या माईले असं बोललो नाही. एवढ्या वर्षात एवढाले झाले राजे हो तुम्ही, तरी मी काही बोललो नाही. आणि तू आतापासून असं बोलून राहिला. तुला काही थोडीशी तरी वाटायला पाहिजे. असं शिकवलं काय आम्ही तुले? बाबा ते कसं झालं, ते अशी बोलली कोणी आईले म्हणतो म्हणून मला राग आला. बरं ते जाऊ दे आता. तुम्ही सगळेजण तिकडे या समोर हॉलमध्ये. तुमच्यासोबत मला महत्वाचं बोलायचं आहे आता. काय लय झालं तुमचं हे पोती पुराण आता घरातलं. ते बाया जाणे त्याचे कामं जाणे. त्या भाजी कापो नाही तर तिकडे काही कापो. आपल्याला काही नाही करायला लागत. जेवणाचं ताट समोर आलं जेवायचं, आपापले कामं करायचे. काय अन तुम्ही माये म्हटलं बैस होय, काही बिघडत नाही 2-4 कामं केल्यानं. बरं बाबा ठीक आहे. पाय आज तू या म्हटलं त्याला तर बोलला त्याचा बाप पण मलाही बोलला म्हटलं. हा हाय तुला थोडीशी म्हणजे तुया बरोबर आम्हाला हे करायला लावतोच आता. खाली पाहायलाच लावतो. झाली ना तुझ्या मनाला शांती झाली ना चांगली. बाबा मला बोलले, आईले बोलले, शांती झालीच असं. मस्त सुकून वाटलं असं तुला तर आता. मस्त बोलले बा मामाजी. वा 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 वा. तुला तर शाबासकी द्यायला पाहिजे. द्या ना द्यायला पाहिजे तर शाबासकी द्यायला पाहिजे म्हणता देऊन तर नाही राहिले. हायच मी शाबासकी देणार आहे तुमच्यासारखी थोडी आहे काही. मोठे आले माझ्या आईले काम कायले सांगतो. तुमच्या आईले काम नाही सांगत तर कोणाला सांगन मग. परीले नको सांगू आणि माझ्या आईले नको सांगू आणि मीच करू काय. मला तर रोज देऊन राहिले तुम्ही का पगार देऊन राहिले. हा काम नको सांगू असं कसं नाही सांगणार. मी तर बरोबर काम सांगतो आता बैले. आणि आता बैलेच अर्ध्या कामात कुत होता आता. ते कशा म्हणते सुनीले कसं डोक्यावर घेते ना परीले. आता आता बैलेच करायला लावतो अर्धे कामं. मस्त चालली जात जाईन कामावर. आणि बस करा म्हणून तुम्ही आता. कायले बोलावलं एका जागी सगळेले. हा काय बोलायचं आहे तुम्हाला आता. काय म्हणता पोराईले सुनाईले. माहीतच पडन मग कायले बोलावलं तर. आता तुमच्याकडून तर घर सांभाळून नाही राहिलं ना. मी त्या दिवशीच म्हटलं होतं तुम्हाला का मी वेळ आल्यावर सगळं सांगून बरोबर. आता तुमच्याकडून सांभाळून नाही राहिलं तर आता मला सांभाळाच लागत नाही. असे कसे भांडणं होते घरात काय होते ते पाहा लागल ना आता. पाहिजे बापा कोणता गलत निर्णय नका घे जा. सही निर्णय घे जा. नाही तर मग अजून काय म्हणते तर पोरापोराईत लेकरीत भांडणं नाही झाले पाहिजे बापा. कोणत्याही गोष्टीचा जरासा विचारपूर्वकच घे जा निर्णय. मला सांगून राहिली तू ही गोष्ट विचारपूर्वक घे जा असं कर जा. आणि तू काय करून राहिली घरात? हा, सारं त्या एका सुनीवर लोटून दिलं आणि मग म्हणता का सासऱ्याला त्या सुनीची लागते. अरे बा, आपल्या सुनीची परिस्थिती समजून तर जराशी कामं करत जा. ते एक सून खोलीतल्या खोलीत बसली आहे. काऊन तिला काम नाही सांगत तुम्ही श्रीमंताची आहे म्हणून? हे गरीबाची आहे म्हणून काम सांगता का तिले? हे असं शोभते का तुम्हाला वागणूक? हे सुनाईसोबत अशी वागणूक करणं बरोबर आहे का? हे सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्षच लावून देतो ना आता बरोबर. म्हणजे तुम्हालाही चिंता नाही, सुनाईलाही चिंता नाही, पोराईलाही चिंता नाही. पोरं आपले बायकाईले बोलणार नाही, तुम्ही सुनाईले बोलणार नाही आणि मी तुम्हाला बोलणार नाही. बरोबर नाही काय? हो हे बरोबर आहे पण करता तरी काय. मला तर सांगा निदान. म्हणजे आता कोणती गोष्ट जर चुकत असली तर मी सुधारायचा प्रयत्न करतो. सुधरवता येते मला माझ्या सगळ्या गोष्टी मी बरोबर करतो. आतापर्यंत तुम्हाला पाहूनच राहिलो काय सुधरवून राहिला काय नाही. सगळं लक्षात येऊन राहिलं माझ्या का कोणाला काय करून राहिले तुम्ही, कोणाला काय नाही करून राहिले. त्याच्यापेक्षा आता मी करतो जे करायचं आहे ते फक्त तुम्ही चुपचाप बसून पहा. बोला ना बाबा काय म्हणत होते तुम्ही. तुम्ही म्हटलं ना इकडे जा म्हणून. ड्युटीवर जायला लागते काय? हो बाबा जाता लागते. मग थोडं लेट जा 1-2 घंटे लेट जा. पहिले आता सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय होऊन जाते. मग त्याच्यानंतर जा काय. आजच्या दिवस थोडंसं लेट जायचं. आणि सुमित लावत द्या. सुमितले परीले आपल्या मोहिनी सुनबाईले सगळे लावत द्या. बरं बाबा ठीक आहे. अरे तुम्ही बाहेरून कुठून आले रे बा? तो राजेश तर तुम्हाला खोलीत आवाज द्यायला गेला. तुम्ही दोघं कुठे गेले होते आता? बाबा आम्ही ह्या परीच्या बाबाच्या घरी गेलो होतो. ते म्हणे आठवण आली म्हणे तर चला म्हणे भेटून येऊ म्हणे. तर गेलो होतो बाबा आणि लगेच आलो मग. ठीक आहे. आता इथं बसा सगळेजण. बाबा कोण काय झालं सांगतो ना. येऊ द्या राजेशले मोहिनीले येऊ द्या सांगतो मग. आले काय सगळे आले? आता याच्यात मोठी सुनबाई आणि विनोद दोघं नाही आहे नाही. आता तुम्ही दोघं आहे आणि सुना आहे 2 नाही. आता महत्वाचं काय बोलायचं आहे ते बोलू आता. बोला ना बाबा काय म्हणायचं आहे तुम्हाला तर. आता तुम्ही किती वेळची म्हणून राहिले काहीतरी सांगतो. सांगा ना आता काय सांगायचं आहे तर. हा, तर कोण घर खर्चासाठी पैसे देत असते आणि किती देते? मी देत असतो बाबा आईले पैसे. किती देत असतं? मी प्रश्न काय विचारला का कोण किती पैसे देते आणि कोण देते हे विचारलं. बाबा मी आईले की नाही 20,000 30,000 कधी 25 असे देत असतो बाबा दर महिन्यात. आई मला मागते मी देऊन देतो. एवढा खर्च लागते बा. मग मी तेवढा देऊन देत असतो आईले किती पाहिजे काय पाहिजे तर. ठीक आहे. आणि सुमित
तू किती देतस रे? बाबा मी तर कधी पैसे दिलेच नाही बा. मला मागितलेच नाही आईनं कधी पैसे. पैसे पाहिजे का काही पाहिजे म्हणून. आणि मला हेही माहित नाही का राजेश दादा पैसे देते म्हणून. मला असं वाटते आपल्या शेतीतला पैसा येते बा तर त्याच्यावरच चालते का आपलं घर. सरला विनोद किती पैसे देते? मामाजी विनोद भाऊजी काहीच पैसे नाही देत. आता बाई काहीच नाही सांगणार तुम्हाला त्याच्याबद्दल. आता हे सुमित बापूजी आहे म्हणून सांगून तरी राहिले आणि विनोद भाऊजी आहे नाही तर आता बाई काहीच सांगणार नाही देते म्हणून. पण ते काहीच पैसे देत नाही. म्हणजे देत नाही म्हणजे आता बाई मागतच नाही. आता बाई फक्त राजेशजीलाच पैसे मागते जेव्हा लागले तेव्हा. सरला काय प्रश्न विचारला मी? विनोद पैसे किती देते? नाही काहीच पैसे नाही देत तो का. आता तुम्हाला वाटते का शेतीतून घर चालते नाही? शेतीच्या पैशावर जर घर चालवलं तर तुम्ही तुमच्या पैशाचं काय करता? नोकरी आहे तुम्हाला. मग तुमच्या नोकरीच्या एका पगाराच्या याच्यावर घर चालू शकत नाही काय? तर शेतीचा पैसा शिल्लक राहिला तर तुमच्यासाठीच जमवतो ना मी. मी तर सोबत नेणार आहे नाही आणि माझ्यासाठी काही जमा करणार आहे नाही. जेव्हा पहिलेपासून मी हे शेतीचा पैसा जमा करून राहिलो म्हणूनच आज एवढं मोठं घरदार शेती तुमच्यासाठी उभी केली. काहीच नव्हतं माझ्या हाती. फक्त मी गावातून आलो तेव्हा मी खाली होतो, बिलकुल काहीच नव्हतं. एका खोलीत दिवस काढले, आज एवढं मोठं घरदार तुमच्यासाठी उभं केलं. शेतीवाडी उभी केली, तुम्हाला नोकरीवर लावलं. याच्यापेक्षा अजून वर काय पाहिजे? मग घर खर्च तुम्ही भागवायला पाहिजे का मी भागवायला पाहिजे? हा बाबा बरोबर काय तुमचं. मग बाबा मला आईनं कधी मागितलेच तर नाही पैसे. तिला तर मग सांगतो मी. आता तुम्ही सांगा तुमचं कर्तव्य नाही काय आईले विचारणं का पैसे किती लागते आई घरात? आई घर खर्च लागत असन, तुम्ही घरात खाता पिता सगळं करता तर पैसा तर लागतच असन. सामान बाहेरून जर येते तर पैशातच येत असन, फ्री मध्ये तर कोणी देऊ शकत नाही. हो बाबा बरोबर आहे. नाही आता म्हटलं बा ही राजेशला एवढा पगार आहे कोणी तर मग त्याला मागून घेत असतो मी. तो देऊन देते. मग तो देऊन देते तर मग भागून जाते ना तेवढ्या याच्यात. मग म्हटलं आता काय गरज आहे बा यायला मागायची. इथंच तर घोडा आहे मग सगळा. सरला तुम्हाला असं वाटते त्या राजेशला असं वाटते का आई मला सगळ्यात जास्त चाहते. पण तुम्हाला लोभ ह्या 2 पोराचा. ह्या एका पोराचा लोभ तुम्हाला नाही. त्याच्याजवळून तुम्ही सगळा पैसा घेता, घर खर्च चालवता, सगळं करता. पण हे दोघं तसेच खाते. त्याच्या बायका आहे, पोरं आहे. आणि मग यालेच कोण पैसे मागता तुम्ही एकट्याले? तिघाले मागा ना. आता याच्यानंतर हे आतापर्यंत झालं तुमचं जे झालं ते. पण याच्यानंतर 10,000 ह्या दिन सुमित. काय म्हटलं सुमित? 10,000 तू देशील, 10,000 विनोद देईन आणि 10,000 राजेश देईन. समजलं काय? आता बोलले मामाजी बरोबर. आणि दुसरी गोष्ट अजून हे ऐकून घ्या. कान उघडा चालले, कानाचे पडदे उघडून घ्या. त्याच्यानंतर ऐका. तुम्ही ह्या ज्या सुना आहे येईले बाहेर जाऊन काम करायची गरज पडली पाहिजे नाही. काय म्हणतो मोहिनी सुनबाई? बाहेर जाऊन काम करायचं नाही. घरी तुमच्या सगळं बरोबर आहे. नवऱ्याला एवढा पगार असताना बाईनं बाहेर काम करून अर्थ नाही. तर राजेश आणि सुमित आपापल्या बायकोले 5,000 रुपये दर महिना देणे. जसा पगार आला तसा 5,000 रुपये तिच्या हातात तुम्हाला ठेवा लागन या महिन्यापासून. ह्या महिन्याचा पगार आला तेव्हापासून. ह्या आपला नियम. काय म्हणतो मी हे तुम्हाला ऐकायला लागन आता. पण ज्याले आपला निर्णय पटत नसन त्यांना आपलं काय आहे ते उचल वाचल करा आणि इथून बिलकुल खुशाम. जिथं तुम्हाला जायचं आहे तुम्ही बिलकुल जाऊ शकता. आपली कोणाला मनाई आहे नाही. काय म्हणतो सगळे आपापले कान उघडा आणि ऐका. सगळेलेच म्हणतो मी या नियम सगळेसाठीच आहे. कोणीही असो तुम्हाला जे पटत नसन माझं ते तुम्हाला करायला लागन तुमच्या मनानं. बरोबर बोलले बा मामाजी. आता देत जाईल राजेशजी मला पैसे. आता मला काम करायची गरज नाही आणि मला दर महिन्याला 5,000 रुपये भेटून जाते. जमलं बा आता. मला ब्युटी पार्लर मध्ये जायला आता पैसे मागायची गरजच नाहीये. तुला तर चांगलंच झालं असं. तुझ्या मनात तर लड्डू फुटून राहिले असं. मामाजी मस्त बोलले नाही? हा तुझ्या हिताच बोलले बाबा सगळं आज. राजेशजी मायानं तुम्ही फायद्यात आहे म्हटलं हे लक्षात ठेवा तुम्ही. आता पहा आतापर्यंत हे पैसे नव्हते देत. आता हे पैसे देत जाईल म्हटलं तर तुमचे पैसे वाचले ना. 20,000 30,000 देत होते तिथं फक्त तुम्हाला 10,000 द्यायला लागत जाईल. ते कुठे गेलं? आपलं नाही समजून राहिलं तुम्हाला तुमच्या हिताचा विचार केला म्हणून. हा लय हिताचं सोचायला गेली मय. तशी माझी बायको आहे ना तू. मग माझ्या हिताचं सोचशीनच. आज त्या चांगलं काम केलं पण नाही. मग बायको कोणाची होय मी? हा अन सरला आता तुला सांगतो. आता राहिलं कामाचं तर परी सुनबाई तुम्हाला अर्धे कामं करायला लागन. अर्धे कामं मोहिनी करन, मोहिनी सुनबाई. अन अर्धे कामं सरला करन. काय म्हणतो सरला? भाज्या कापून देणे, धुवून देणे, कधी कधी भाज्या बगारणे. हे काम तुमच्या इकडे. फरशा पुसणे, भांडे घासणे आणि कपडे धुणे मोहीन आपल्या परीच्या इकडे, परी सुनबाईच्या इकडे. स्वयंपाक करणे, घरातली साफसफाई करणे मोहिनी सुनबाईच्या इकडे. आलं का ध्यानात? मग बाकीचं काम जे राहील वैशाली सुनबाई आल्यावर मग मी त्याला सांगनच. पण त्याला सांगायची गरजच नाही आहे. आणि त्या असल्या ना तर तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही आहे. ते एकट्याच करून घेते सगळं. एवढे घरात तमाशे होतच नाही पहिली गोष्ट. पण आता तुम्हाला इथून चालू करायला लागेल आजपासून. याच्यानंतर मला घरातून कोणताच कल्ला बाजार ऐकायला आला पाहिजे नाही. मी आता सांगून देतो. ज्याच्या कल्ला मला ऐकायला आला कामासाठी त्याला मी घरातून स्वतः काढून देईन हात धरून. हे लक्षात ठेवायचं बिलकुल. आपलं वचन म्हणजे आपलं शासन समजून घ्या आणि त्याच्यानुसार चाला. त्याच्यानुसार चालान तर फायद्यात राहान. नाही चालान तर आपण सगळ्या इस्टेटीतून त्याला बेदखल करून टाकू.
मग त्याला जे करायचं असन तो स्वतःच्या हातावर करा. मग तुम्ही काय करायचं आहे तो. तुमचा निर्णय चुकला नाही का वा आता ह्या हा का त्या सुनाई बरोबर मलाही तुम्ही त्याच्यातच धरलं म्हणजे त्या सुनाई त्याच्यातच मी त्याच्यातच पोरही त्याच्यातच सारे एकाच याच्यात वळले तुम्ही मनी तर एकाच माड्यात वळून टाकले सारे मनी म्हणजे मी कुठं जाऊ आता ह्या वयात सांगा बरं माय ना बाप आणि मी जाऊ कुठं आता तुला कुठं जायची काय गरज आहे. हे एवढं मोठं घर कोणासाठी आहे, इस्टेट कोणासाठी कमावली आहे, त्यासाठीच कमावली ना. मग तुझी सारखी वागणं आता सुनायचा काही हेवा करत बसतं. 2 कामं केले तर जिंशीन काय. मी एवढे मोठे वावरातलं कष्ट करून राहिलो आता ह्या वयात तुझ्याकडून होत नाही. भाज्या कापून देणं होत नाही साध्या सुनीले. अन पोरगा बोललं एवढं सुनीले तर 2 शब्द समजून सांगू शकत नाही तू. मग कायसाठी माय बनली तू. हा अरे कधी कधी सुनायच्या इकूनही कळ घ्यायला लागते माणसाले. कधी कधी आपले पोरही चुकते, कधी सुनाई चुकते. असं थोडी असते हर वेळेस आपल्या सुनात चुकते पोरं बरोबरच असते असं नसते. आपण पहिले बाजू पाहा लागते, कोणाची बाजू खरी आहे कोणाची बाजू खोटी आहे, त्याच्यानंतर निर्णय घ्यावा माणसानं. अन जे मी म्हटलं ते करायला लागन. आता सांगून दे तुम्ही 2 कामं करायचेच घरातले. आता तेवढं नाही वसून माहिती इकडून करायला लागते. एवढं मोठं घर आहे आपलं, तेवढं आपल्याला समजायला पाहिजे का चल बा तेवढंच लवकर होते, तेले हातभार होते. अन सुना मेन म्हणजे खुश राहते. तेले वाटते सासूविषयी आपुलकी निर्माण होते का नाही आपली सासू करू लागते, आपली सासू चांगली आहे. त्या टाइम पडला ना तर तुमचे हातपाय दाबून देते. तुम्ही जर अशाच वागत राहिल्या त्या सुनाईसोबत तर त्या सुना कशा वागून तुमच्यासोबत. मग म्हणता का सून आई समजत नाही सासूले, कशी समजन ते. अरे जिव्हाळा लावा लागते. तुम्ही त्याला जिव्हाळा लावा तर त्या तुम्हाला लावन. बरोबर बोलतो ना मी. हो मोठे आले मला शिकवायला ते जिवाडा सुनाईसोबत असं वागन तर मग झालं. सुना तर उद्याच माझ्या डोक्यावर नाचते ना मला कामाला लावते त्या आता महाराण्या बनूनच राहते मग घरात. हो राजेशजी काऊन हो असे फुगून बसले आहे बोल ना आता काही. काय बोलू तुया तर मनासारखं झालं सगळं आता. मग माझ्याच नुकसान आहे आता याच्यात. बापा तुमचं कायचं नुकसान आहे. 5,000 देऊन राहिले तर एवढं नुकसान होऊन राहिलं का तुमचं. आणि तुमचे 10-10, 20-20 हजार रुपये वरती चालले होते आता पहिले द्याले तर ते नुकसान नाही होतं का तुमचा फायदा होता काय. मग मी तुम्हाला असंच तर म्हटलं काल तर राजेशजी तुम्ही असं म्हणा म्हटलं अडचण आली माझ्याजवळ पैसे नाही आणि मागून पहा म्हटलं देते काय तर म्हणून तर पहा तुम्ही कोणाले देते काय म्हणून. हा तेव्हाच तर समजेल ना तुम्हाला कोणी देते म्हणून. मला माहित आहे सारेच देते मले. आता मी आईले मागायला जाऊ दे. आई म्हटलं मला खाली नाही पाठवत म्हटलं देते म्हणजे देतेच. तुला काय माहित आहे तू काय ओळखतो अजून माझ्या घरचे. राजेशजी काही सांगू नका मला ह्या गोष्टी लय ओळखतो मी. तुमच्यापेक्षा तुमच्या घरच्या लोकांले मी ओळखायला लागली म्हटलं आणि ओळखतो. तुम्हाला अजून तुमच्या घरातल्या लोकांचीच ओळख नाही आहे म्हटलं राजेशजी. आणि एवढी हिंमत आहे ना तुमच्यात तर जा आणि मागून आणा आत्या बैले. जास्त कायले 10,000 रुपये मागून आणा आणि दाखवा मला का दिले बा म्हणून तुम्हाला आत्या बहिण. आणि सुमित बापूजीले मागून आणा. तुम्ही म्हणता ना मोठा माझा भाऊ काम करते तर आण ना मागून. जसं तुम्ही त्या दिवशी त्याले एका शब्दावर 20,000 रुपये दिले का नाही तसे तुम्ही त्याला मागून आणा 20,000 रुपये. दे रे बा म्हणा मला काम आहे माहित तर पडते देते काय तर त्याच्यावरूनच समजेन मी का नाही खरोखर देते बा म्हणून. देते व फालतू काही फेकू नको. सारं माहित आहे मला कोण देते काय देते म्हणून. नाही तर तूच देऊन राहिली काय, तूच करून राहिली का, तूच भागून राहिली काय मायवाला. हा एवढा पगार येते मला, मीच पगारी आहे, मला काय गरज आहे कोणाच्या पैसे मागायची. ओ राजेशजी तुमच्या अंगात कधी अहमपणा भरलाय म्हटलं एक नंबरचा. मग तो तुमचा अहम कधी बाहेर निघूनच नाही राहिलाय. एक वेळा तुम्ही म्हणून तर पहा कोणाला माहित तर पडते सारा अहम बाहेर निघते म्हटलं तुमचा. सगळं गर्व सगळं बाहेर निघून जाते. लय गर्व आहे तुम्हाला. बरं ठीक आहे ना तुला करून दाखवतो ना. तुला असं वाटते ना मला करायची गरज तर आहे नाही, मला भरोसा आहे. पण आता तू म्हणतो मला चॅलेंज केलं त्या म्हणून आता मी तुझे चॅलेंज एक्सेप्ट करतो म्हटलं मोहिनी. आणि मागून दाखवतो पाहिजे तू देते का नाही देत तर मला. सगळ्यात पहिले तर मला आईच देते व आईला तर म्हटल्याबरोबर पैसे देते मला. पाय मग तू. राजेशजी तुम्हाला सांगू मी फक्त तुमच्या घरात तुम्हाला पैसे फक्त मामाजीच देऊ शकते, दुसरं कोणीच नाही देत. मामाजीले तुम्ही 10,000 नाही 10 लाख मागा ना, मामाजी तुम्हाला एका शब्दावर काढून देईन म्हटलं. पण तुम्ही तेच पैसे आत्या बैले मागा, भाऊजीले मागा आणि बापूजीले मागा, माहित पडते देते काय तर. हा मग सांगा मला ह्या गोष्टी. तोपर्यंत सांगू नका ना माझ्यावर फेकू नका. सगळं माहित आहे म्हटलं मला चॅलेंज करतो ना तू. मी तुला सांगितलं ना आता चॅलेंज एक्सेप्ट केलं म्हणून. ठीक आहे ना उद्याच मागून दाखवतो तुले आणि आणून दाखवतो नाही तुझ्या समोर. हा तिथंच उभी राहायचो तू बाजूनं लपून राहायचो फक्त. नाही तर त्याला असं वाटन काहीनच म्हटलं असेल तर देते नाही देत माहित नाही मला. तुला तर कोणी देऊ शकत नाही पण मला देते एवढं मला माहित आहे. तर तू फक्त तिथं लपून पाहिजो आणि माहित पडते मग देते का नाही देत तर पाहिजो फक्त तू. हो पाहतो मी. माहितच पडते कोण जिंकते ना कोण हारते. पैदच लागते आता आपले. ठीक आहे ना. पहा पाहिलं काय अशा आहे राजेशजी आपलं हे इगो त्याचा आडवा येते ना. आला त्याचा मॅन इगो आडवा. बरं जाऊ दे आपल्याला काही नाही करायला लागत त्या गोष्टीचं. पण आपण डोळे उघडायचं काम करत असतो फक्त. चला मग आता आपण भेटू की नाही उद्याच्या व्हिडिओत. उद्या पाहिजे तुम्ही कसे आता याच्यासोबत कसे वागते घरातले लोक माहितच पडते. तर तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि आवर्जून व्हिडिओ बघत जा मोहिनीचे. आणि तसंच दुसरं आपलं जे चॅनल आहे विदर्भाची चुगली त्याच्यावरचे पण व्हिडिओ बघत जा. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. ती लिंक क्लिक करायची आणि त्याच्यावरची व्हिडिओ बघायची, त्याच्यावर सबस्क्राईब करायचं. तेव्हा तुम्हाला रोजचे व्हिडिओ नवीन भेटून जाते. चला मग आता आपण भेटू उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत मोहिनीचा सगळेले बाय बाय आणि सगळेले धन्यवाद. तुम्ही मला सगळे कमेंट करता, मोहिनीला एवढं लाईक करता,
त्याच्याबद्दल सगळेचे धन्यवाद मनापासून.